नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घातक शस्त्रांसह दहशत माजवण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाड. आलिशान BMW कारसह तडीपार गुन्हेगार जेरबंद. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या 4 साथीदारांना अटक केली आहे. हे सर्वजण आलिशान BMW कारमधून फिरत असताना एका लोखंडी कोयत्यासह पोलिसांच्या जाळ्यात सापडले. विशेष म्हणजे या टोळीचा मुख्य सूत्रधार इजाज उर्फ एजाज अल्फा शेख हा तडीपार गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही तरुण एका आलिशान पांढऱ्या रंगाच्या BMW कारमधून क्रमांक MS04EH 6327 मिरज ते कुपवाड रस्त्यावर फिरत असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या कारला घेराव घातला आणि संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी कोयता मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली. इजाज उर्फ एजाज अल्फा शेख राहणार अमननगर मिरज, सौरभ सुनील कोळेकर राहणार दत्त कॉलनी मिरज, शंकर गोरखनाथ फुले राहणार म्हैसाळ रोड मिरज, बदरुद्दीन निसार दर्यावर्दी राहणार अमननगर मिरज, समीर झाकीर शेख राहणार अमननगर मिरज. तपासामध्ये उघड झाला आहे की यातील प्रमुख आरोपी एजाज शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जमाव जमवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला 2025 पासून 2 वर्षासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. तडीपार आदेशाचा भंग करून तो शहरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, फौजदार संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. महात्मा गांधी चौक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परिसरात अशा सराईत गुन्हेगारांची हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.